नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सर्व ब्रँचेसचे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी शासनामध्ये ज्या काही संधी असतात त्याबाबतचं अपडेट आपण या चॅनलवर देत असतो. नोटिफिकेशन सुद्धा आपण याच्यावरती देत असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त दर्जेदार कंटेंट्स आपण देत असतो. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा. मग तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल किंवा तुमचं झालेलं असेल, तुम्ही डिप्लोमा करत असाल किंवा डिग्रीच्या सेकंड इयरला असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे सगळे कंटेंट्स या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट्स आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भूमी अभिलेख भूकरमापक जे लँड सर्वेअर भूकरमापक हे जे पद होतं याच्या मागच्या 2-3 वर्षामध्ये मोठी पदभरती झाली आणि लेटेस्ट मधली जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी हे पद सोडलं. तर त्या सगळ्या अनुषंगाने काही चेंजेस होणं हे अपेक्षित होतं आणि त्याच अनुषंगाने एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि एक निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. काय निर्णय आहे, नेमका कशाला तुमच्या विद्यार्थी मित्रांना कसा फायदा होणार आहे हे सगळं आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला सेशन शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन पद ज्याला परीक्षण भूमापक, ओके, आता स्पेसिफिकली याच्यामध्ये भूकरमापक जे पद होतं त्याच्यामध्ये काही जे चेंजेस आहेत त्यानुसार हे सगळं स्पेसिफिक अपडेट आहे. ओके, 1 एप्रिलचं हे अपडेट आहे. आपण त्याच्यावरती डिटेल्समध्ये आता स्पेसिफिकली आपण इन्फॉर्मेशन देतोय. तर भूमी अभिलेख जो विभाग आहे याच्यामध्ये 1 एप्रिलला कॅबिनेटमध्ये एक डिसिजन झाला आणि त्याच्याशी संबंधित रिस्ट्रक्चरिंग झालं. रिस्ट्रक्चरिंगमध्ये जे पद भूकरमापक होतं हे रद्दबादल करण्यात आलं आणि त्याच्या ऐवजी आता एक वेगळं आणि सिनियरिटीचं पद त्याच्यामध्ये देण्यात आलंय. डेफिनेटली याचा इम्पॅक्ट जो आहे तो पे स्केलवरती होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या मीटिंगमध्ये, या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये बेसिकली जे 6 निर्णय घेण्यात आले त्याच्यापैकी महत्त्वाचा जो आहे तो तुमचा पर्टिक्युलर भूकरमापकशी संबंधित आहे. तर भूमी अभिलेखमध्ये जे पद होतं भूकरमापक या पदाच्या ऐवजी आता परिरक्षण भूमापक हे पद असणार आहे. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतील की सर, आता जे तिकडे भूकरमापक काम करतायत त्यांचं काय, किंवा नवीन पदभरती जी काही होईल ती कुठल्या पदांच्या नावाने होईल. तर या सगळ्यांचं डिटेल्स आपण या स्पेसिफिक सेशनमध्ये बघणार आहोत. तर इथे कॉन्क्लुजन हे आहे की भूकरमापक आता पद असणार नाही आणि परिरक्षण भूमापक पद हे असणार आहे. ओके, आणि हे जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो, एकतर पदोन्नती आहे म्हणजे स्पेसिफिकली प्रमोशन. सेकंड, विभागीय तुमची ज्या परीक्षा होतात डिपार्टमेंटल एक्झाम त्या पद्धतीने आणि काही सरळ सेवेच्या पद्धतीने या पुढचे जे पद आहेत हे भरल्या जाणार आहेत. ओके, या संबंधीची जी काही पर्टिक्युलर माहिती आहे ती ऑफिशियल आलेली आहे. भूकरमापक जे आता ग्रुप सी चं पद होतं, जसं मी आता सांगितलं, हे आता कॅन्सल झालंय आणि त्याच्याऐवजी कुठलं आलेलं आहे तर परिरक्षण भूमापक हे न्यू स्टँडर्डचं जे पद आहे. आता कसं होतं, भूकरमापकच्या वरती स्पेसिफिकली तुम्हाला हे पद मिळत होतं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे चेंजेस आहेत हे चेंजेस म्हणजे ह्या नावाने आता जी काही भरती होईल ही या पुढची भरती होईल. मग आता जे तिकडे काम करतायत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये जे काही रिक्त पद आहेत, रिक्त पदे, तर या रिक्त पदांची जी भरती होईल आता भूकरमापकच्या साठीची ती कुठल्या नावाने होईल तर ती परिरक्षण भूमापक या नावाने होईल. याच्यामध्ये बघा 40% जे आहेत, ज्या काही जागा असतील, समजा 100 जागा असल्या तर 40 जागा ज्या आहे हे प्रमोशननी, ज्याला आपण काय म्हणतो पदोन्नतीने भरल्या जाणार आहे. त्यानंतर 40% जागा ज्या आहेत या डिपार्टमेंटल एक्झाम ज्याला म्हणतो आपण विभागीय परीक्षा, विभागीय परीक्षा याद्वारे भरल्या जाणार आहे. आणि राहिलेल्या ज्या 20% जागा आहेत, जे रिक्त पद आहेत, हे तुमच्या सरळ सेवेनी म्हणजे एक्झाम होऊन हे पदभरती होणार आहे. आणि पदाचं नाव आता जे नवीन आलेलं आहे ते काय असणार आहे तर परिरक्षण भूमापक. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे महत्त्वाचे चेंजेस आहेत आणि जे काही रिक्रुटमेंट होणार ही या पद्धतीने होणार, 40-40 आणि 20%. आणि डेफिनेटली त्या विभागामध्ये अजूनही खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत. आता नुकतीच अजून एक एक्झाम झाली होती. जे विद्यार्थी तिकडे जॉईन झालेले आहेत, काम करत आहेत, त्या विद्यार्थ्यांना काहीही प्रॉब्लेम नाही, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जसं मी आत्ताच सांगितलं, तर हे जे
भविष्यामधली पदभरती असेल ती पदभरती कशी असेल, 40% हे तुमचं नियमित पदोन्नती, म्हणजे जे आता तिकडे भूकरमापक म्हणून काम करतायत त्यांना पदोन्नती देण्यात येईल. त्यानंतर 40% हे डिपार्टमेंटल एक्झाम, कारण विभागीय ज्याला म्हणतो परीक्षा ह्या होत असतात, त्याच्यामध्ये जे काही चांगल्या पर्टिक्युलर नॉलेजचे किंवा स्किलचे लोक आहेत ते वरची परीक्षा देऊन विभागामध्येच प्रमोशन घेऊ शकतात. आणि राहिलाय प्रश्न 20%चा डिरेक्ट रिक्रुटमेंट, सरळ सेवेमार्फत हे भरली जातील, ज्याच्यामध्ये आपल्यासारखे जे विद्यार्थी आहेत त्यांना अप्लाय करता येतं. ओके, याच्यामधले जर आपण टप्पे बघितले तर काय आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की भूकरमापक हे जे पद होतं, आता हे भूकरमापक पद तिकडे नसणार आहे. तर भूकरमापक पद हे कॅन्सल झालं आहे, ज्याला डेड कॅडर किंवा मृत संवर्ग असं उद्देशित करण्यात आलेला आहे त्या पर्टिक्युलर नवीन GR मध्ये. त्यानंतर सेकंड आहे नवीन भरती बंद. तुम्ही म्हणाल सर नवीन भरती बंद म्हणजे सगळं बंद का? नाही. तर या नावाचे जे पद होते भूकरमापक नावाचे, या पदाची आता कुठलीही जाहिरात येणार नाही. याच्यामध्ये कुठल्या नावाने जाहिरात येईल तर तुमचे स्पेसिफिक पर्यवेक्षण जे भूमापक आहेत त्या नावाने सगळी भरती आता याच्या पुढची होईल. तर विशिष्ट पदासाठी भविष्यात भरती प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली आहे, भूकरमापक नावाने. येतंय लक्षात? जे बदललेलं नाव आहे त्या नावाने आता येईल. आता जे विद्यार्थी तिकडे डिपार्टमेंटला काम करतायत, ओके, त्यांना संरक्षण प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. जे करंट कॅन्डिडेट्स आहेत, जे नुकतेच रुजू झालेले आहेत, ज्यांनी जॉईनिंग केलेली आहे, अशा जे काही कॅन्डिडेट्स आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी ओके कुठलाही प्रॉब्लेम नसणार आहे. ओके, फक्त ते जे आहे त्या पदावरती जॉईन झालेले आहे त्यांना हळूहळू तुमची पदोन्नती आणि डिपार्टमेंटल एक्झाम फेज ट्रान्झिशन, ओके, तर एकत्रित सिनियरिटीनुसार कन्सोलिडेटेड सिनियरिटी लिस्टनुसार त्यांची लिस्ट तयार केली जाईल सिनियरिटीनुसार, आणि तुम्हाला पदोन्नती देण्यात येईल. कुठल्या पदावर? परिरक्षण भूमापक पदावरती. कारण तुम्ही जॉईन करताना कुठल्या पदाने केलेलं आहे तर तुम्ही भूकरमापक या पदाने नावाने केलेलं आहे. ओके, साधारणतः त्या विभागाचा पूर्ण जर लेखाजोखा बघितला तर ओव्हरऑल रिक्त पदे, आता याच्यामध्ये फक्त भूकरमापक किंवा तुमचं नवे नाव आपण स्पेसिफिकली परिरक्षण भूमापक म्हणूया, तर त्याच पदाची म्हणून नाही, पण क्लरिकल पोस्ट असेल, नॉन टेक्निकल असेल, सपोर्ट असेल, तर हे सगळे जे आहेत एवढे पदे रिक्त आहेत, जवळपास 10,000पेक्षा जास्त. त्याच्यापैकी कंत्राटी पद, कॉन्ट्रॅक्च्युअल पद जे आहे 1045 आहे, आणि एक मोठा टप्पा म्हणजे जवळपास 90% 9,638 हे तुमचे जे पद आहेत हे पद रिक्त आहेत. आता डेफिनेटली याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बेसिकली हे फक्त भूकरमापकचे नाहीत, तर हे वेगवेगळ्या संवर्गाचे आहेत. तर नक्कीच याच्यामध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी ही येऊ शकते या पर्टिक्युलर विभागामध्ये. आणि जे विद्यार्थ्यांचा मागच्या वेळेस प्रॉब्लेम होता की स्पेसिफिक स्केल असेल किंवा कामाचं स्वरूप असेल, तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पेसिफिक ज्याला म्हणतो आपण की एक चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. याच्यामुळे सगळ्यात चांगली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुधारित वेतन संरचना. आपल्याला माहिती आहे भूकरमापक हे जे पद अगोदरचं होतं तर याचं S6 स्केल होता, आणि परिरक्षण भूमापक त्याच्यावरचं पद होतं हे अगोदरचं, त्याचा जो होता S10 होता पे स्केल. तर याच्यामध्ये सुद्धा आता काय झालंय, याच्यामध्ये रिवाइज केलेला आहे आणि वेतन जे आहे ते रिवाइज केलेलं आहे. मग याच्यामध्ये काय केलंय बघा, तर जे काही भूकरमापक होतं त्याचं जे S6 होतं तर हे पे स्केल जे आहे हे आता S8 केलेलं आहे. तर डेफिनेटली याचा फायदा सगळ्या जे ऍस्पिरंट आहे तिकडे काम करणारे कर्मचारी आहे त्यांना होणार आहे. आणि दुसरं जे परिरक्षण भूमापक निवड श्रेणी हे जे पद होतं ज्याचा S10 पे स्केल होता तो आता चेंज होऊन S12 ह्या करण्यात आलेला आहे. ओके, त्याच्यामुळे डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो वेतन श्रेणी जी आहे ती सुधारित झाल्यामुळे वेतन वाढणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कारण याच्यावरती बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की नेमकं काय सर. ठीक आहे, तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये WRD असेल किंवा भूमी अभिलेख असेल या विभागामध्ये आपल्याला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुमची सुरुवात ही MCQ पासून झालेली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो आपलं 12,000+ MCQ बुक जे आहे हे मोस्ट सेलिंग बुक आहे. याच्यामध्ये लेटेस्ट मधल्या सगळ्या एक्झाम्स कव्हर केलेल्या आहेत, त्याचे क्वेश्चन्स एक्सप्लेनेशन आणि डिटेल अनालिसिस केलेला आहे त्याचा. याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्हाला जो पर्टिक्युलर उपयोग होतो
तो म्हणजे MCQ बेस्ड एक्झाम्स. लेटेस्ट एक्झाम TCS असेल, IBPS असेल, हे याच्यामध्ये कंडक्टेड ज्या कव्हर केलेल्या आहेत आणि 100 पेक्षाही जास्त क्वेश्चन पेपर याच्यामध्ये ॲड ऑन आहेत. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो लेवलला अभ्यास करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला शीट ह्या खूप गरजेच्या असतात. फॉर्म्युला शीट सिव्हिलचे सगळे विषय कव्हर करणाऱ्या फॉर्म्युला शीट्स हे आपलं एकमेव आणि सगळ्यात चांगलं जे प्रॉडक्ट आहे ते आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. पुण्यामध्ये तुम्ही असाल मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ येथे, आणि जर तुम्ही नाशिकला असाल तर तिथे सुद्धा उपाध्ये चेंबर इथे अशोक स्तंभला तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल, गाईडन्स हवा असेल तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि सगळी माहिती तुम्हाला घ्या. विद्यार्थी मित्रांनो, भूकरमापक हे पद जे आहे हे आता रद्दबादल ठरून परिरक्षण भूमापक या नावाने केलेलं आहे. जो श्रेणी होती तुमची ती सुधारित करण्यात आलेली आहे. वेतन श्रेणी जी S6 होती ती S8 आणि तिकडे परिरक्षण भूमापकची जी 10 होती ती 12 करण्यात आलेली आहे. तर नक्कीच भविष्यात याचा चांगला इम्पॅक्ट पडणार आहे, पण त्यासाठी आपल्याला करावा लागेल अभ्यास, आणि अभ्यासाची सुरुवात नेहमी आजपासून असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा. धन्यवाद.